महात्मा ज्योतिबा फुले रिसर्च एंड ट्रेनिंग इंस्टीट्यूट यानी महाज्योति में करोड़ों के भ्रष्टाचार का गंभीर आरोप लगाया गया है। ओबीसी क्रांति मोर्चा ने प्रोजेक्ट मैनेजर कुणाल शिरसाठे पर अपने पद का दुरुपयोग करने का आरोप लगाया है। आरोप है कि शिरसाठे ने अपने और अपनी पत्नी के नाम पर निजी कंपनियां बनाकर सरकारी ठेके हासिल किए और नियमों का उल्लंघन किया। इतना ही नहीं, तत्कालीन प्रबंध निर्देशक राजेश खौले के साथ मिलकर करोड़ों रुपए के फंड में घोटाले का भी आरोप लगाया गया है। इस पूरे मामले को लेकर मोर्चा ने जिला कलेक्टर सावन कुमार के माध्यम से मुख्यमंत्री, मुख्य सचिव और ओबीसी कल्याण विभाग को ज्ञापन सौंपा। मोर्चा ने मांग की है कि कुणाल शिरसाठे को तुरंत बर्खास्त किया जाए, उनकी संपत्ति जब्त की जाए और पूरे मामले की उच्च स्तरीय जांच कर दोषियों पर अधिकारी केस दर्ज किया जाए। सरकारने ओबीसीच्या विद्यार्थ्यांसाठी महाज्योती संस्था स्थापन केलेली होती, पण त्या महाज्योती संस्थामध्ये शिरसाट साहेब आणि राजेश खवले या अधिकाऱ्यांनी करोडोचा भ्रष्टाचार केला आणि स्वतःच्या कंपन्या तयार करून त्या भ्रष्टाचार केला। तर या भ्रष्टाचाराला आळा देण्यासाठी आम्ही ओबीसी क्रांती मोर्चा एकलव्य सेना मार्फत कलेक्टर साहेबाच्या मार्फत मुख्यमंत्री साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनाच्या माध्यमातून सरकारला हे म्हणायचं आहे तुमच्या प्रेसच्या माध्यमातून की या भ्रष्टाचाराची सकल चौकशी होऊन संबंधित अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई व्हायला पाहिजे आणि तसेच नियुक्त जजच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमून सकल चौकशी व्हायला पाहिजे आणि या अधिकाऱ्यांची संपत्ती, बँक खाते जेवढे काही व्यवहार आहेत ते स्विच करण्यात यावी अशी तुमच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना आमची मागणी आहे। महाज्योती संस्था ही ओबीसी, भटके विमुक्त आणि एसबीसीच्या विद्यार्थ्यांसाठी कल्याणकारी अशी संस्था आहे, परंतु महाज्योतीमध्ये मोठा भ्रष्टाचार झालेला आहे। तिथले जे संचालक आहेत अनेक योजनांच्या नावावर गरीब विद्यार्थ्यांना फसवत आहेत, स्वतःच्या कंपन्या तयार करत आहेत, शेल कंपन्या तयार करत आहेत आणि परस्पर करार देऊन विद्यार्थ्यांना त्या योजनांचा फायदा न देता त्यांचे पैसे हे आपल्या कंपन्यांमध्ये वळवत आहेत। याचा एकलव्य सेना आणि ओबीसी क्रांती मोर्चा हा तीव्र विरोध दर्शविते आणि आज आम्ही सर्व जे आहे प्रशासनाला जागा करण्यासाठी इथे आलेलो आहोत। जर ही त्यांची चौकशी झाली नाही उच्चस्तरीय, येणाऱ्या काळामध्ये मोठा लढा लढू याची आम्ही सर्वांना जाणीव करून देतो।